छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। गणपती बाप्पा मोरया। यांनी हा जागतिक विक्रम केलेला आहे, कारण याच्या आधी असा कोणी विक्रम केलेला नाही आहे। हा जो विक्रम आहे हा जगातला सर्वात लहान मुलगा 13 वर्षीय आर्य यांनी हा विक्रम केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जगातला पहिला विक्रम झालेला आहे आणि त्यामुळे उरण तालुक्याचं नाही तर देशाचं नाव हे जगाच्या पटलावर त्यांनी नेऊन ठेवलं आहे। त्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच आनंद आहे, अभिमान आहे। आणि हा तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मॅडेबर ब्लॉगमध्ये। आज आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत, कारण आज आपल्याला मित्रांनी सांगितलं आहे, आपला हितेश आहे मित्र, हितेश भोईर, त्याचा एक त्याने ट्रेन केलेला मुलगा आहे आर्य पाटील म्हणून 13 वर्षाचा। त्याने आज आपला पराक्रम करायचा ठरवला आहे। काय धरमतर खाडी ते काशा खडक 24 किलोमीटर प्रवास आहे। तो स्विमिंगमध्ये बटरफ्लाय पद्धत असते, त्या पद्धतीने करणार आहोत। आणि तिकडं आपल्यासाठी आपल्या करंजा जेटीवरून आपण जाणार आहोत तिथं, कारण आपले एक तर आहे आणि 3-4 बोटी असतील छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये जाऊ। चला आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटू। ही बघा, ही एक तर आहे आणि तिथं 3-4 बोटल्या आहेत। आता ही आपण मोठ्या तरीमध्ये जाऊ आणि नंतर तिथं धरमतरला पोचलो काय आपण छोट्या बोटल्या सोबत जाऊ, परंतु तिथं पवल त्याच्यासोबतच जाऊ। चला आता डायरेक्ट भेटू तरीमध्ये। बघू शकता आता आपण धरमतरच्या जेट्टीवर आलो आहे। धरमतरची जेट्टी, तिकडे त्या बोटीमध्ये आर्य पाटील आहे। बर्थडे सेलिब्रेशन। इथे बघा मामा, इथे बघा। दीदी निर्भय आज या ठिकाणी सगळे जे जमले हे आर्य किशोर पाटील हा पुण्याचा एक विक्रम। तुम्ही सर्वांना जय शिवराय। आज आपण इथे जमलेलो आहोत। आर्य हा जागतिक विक्रमासाठी आज इथे आलेला आहे। धरमतर ते कासा हा 24 किलोमीटरचा सागरी अंतर बटरफ्लाय या इव्हेंटमध्ये तो करणार आहे। आणि आपल्याला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून हिरेन सर आलेले आहेत, तसेच त्याचे वडील म्हणजे माझे काका हे इंटरनॅशनल कोच आहेत। तसेच इथे जेवढे उभे आहेत तेवढे आमचे सगळे इंटरनॅशनल स्विमर्स आहेत, नॅशनल स्विमर्स आहेत। सर्वांनी धरमतर गेटवे वगैरे केलेला आहे। पण आज आमच्या घरातून हा नव्याने उपक्रम करणार आहे बटरफ्लायमध्ये, आणि हा जागतिक विक्रमामध्ये याची नोंद होणार आहे।
तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि उरण तालुका स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे शुभेच्छा देऊन त्याला ही लवकरात लवकर त्यांनी हा उपक्रम पार करावा अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आर्य पाटील हा धरमतर ते कासा हे 24 किलोमीटरचं अंतर रिअल स्ट्रोक म्हणजे बटरफ्लाय मध्ये तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की तो यशस्वीरित्या पूर्ण करेल आणि हा त्याचा विक्रम त्याच्या नावावर हा विक्रमाची नोंद होणार आहे. तर मी उरण तालुका जलतरण संघटना, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना आणि माझी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनच्या मार्फत मी त्यातला आत्ता शुभेच्छा देतोय आणि त्याचा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर त्याचं स्वागत देखील करणार आहे. आज जी आपल्याला उपक्रम होणार आहे की आर्य पाटील 24 किलोमीटर तो स्विमिंग करणार आहे. त्याच्याबद्दल तो IAA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव तरी दर्ज होईल. सध्या त्यांनी कंप्लीट केला. तिथे अटेम्प्ट आहे 24 किलोमीटरचे. आज उद्या सकाळी झाला तर त्यांचे एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल ते उद्या. पुन्हा एकदा जय शिवराय सर्वांना. आणि खरोखरच आर्या हा जो आज जागतिक विक्रम करायसाठी निघालेला आहे त्याच्यासाठी निरीक्षक महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून पुन्हा IAA कडून जे आलेले आहेत निरीक्षक त्यांनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्याच्यासोबत त्याचे कोच म्हणजे त्याचे वडील ते 2 शब्द बोलतील प्लीज. हा माझा छोटा मुलगा आहे आणि हा एक बटरफ्लाय ह्या प्रकारामध्ये काहीतरी थोडं वेगळं करावं याप्रमाणे तो जागतिक विक्रमासाठी प्रयत्न करत आहे. याच्यासाठी त्याच्या पाठी आशीर्वाद आणि शुभेच्छासुद्धा आहेत. त्याच्यावर माझा भाचा हितेश भोईर हा सुद्धा त्याचा कोच म्हणून आहे. त्यालासुद्धा त्याच्या शुभेच्छा. एक जण ओढीत चला बाकीच्यांनी निघा. बोटीत चला. हितेश भोईर आहे त्याच्यासोबत. त्याचा ट्रेनर आहे तो पण उतरणार आहे त्याच्यासोबत. बाहेर निघ नंतर मग स्टार्ट करतो. 1:50 झालेत. आता रेडी आहेत आर्य आणि हितेश भोईर. मोरया मोरया मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. गणपती बाप्पा. इकडं बघू शकता. इकडं आपला क्रेन आहे इथं ते सामान येतं. इकडं ते स्विमिंग करतंय. बघा बटरफ्लाय. पब्लिक बघा. ही एक छोटी बोट आहे. ही एक आहे आणि ती छोटी बोटी आहेत. डायरेक्शनला टाकते आता. ठीक आहे. तो विषय काय आहे? विषय काय नाही. त्याचा JCB त्याच्या टाकून तो ऑलरेडी लोटतो आतमध्ये राहिलेला. बघा कसा पोहतोय. बटरफ्लाय स्टाईल. इकडं आपलं JSW कंपनी आणि इकडं पोहतोय. इकडं बघा कसा पोहतोय अजूनपर्यंत.
3:30 वाजलं. 1:50ला उडी मारलेली आहे. अजूनपर्यंत 3.5-4 फक्त किलोमीटर झालं आहे. अजून बराच किलोमीटर जायचं आहे. बघा पब्लिक. हितेश परफेक्ट 5 तास झालं आणि काशा कडक इथं 2 ते 3 किलोमीटरवर फक्त आहे. 7 वाजला आता म्हणजे 5 तास होऊन 10 मिनटं झाली आणि इथं पोहोचतंय. पब्लिक बघा. राज पण आहे आपल्यासोबत. कसा वाटला? भारी भारी वाटलं. थंडी का चहा बनवतो यास आहे. थंडी लागते म्हणून चहा बनवत आहे. नाही व्ह्यू बघा सकाळचा व्ह्यू तर भरून दुसऱ्या लोकांनी बघा. रॉकी काय बनवतो चहा? जेवण्या आला आला काशा आला. व्ह्यू बघा सकाळचा व्ह्यू. 7:05 आणि व्ह्यू बघा. पब्लिक आर्याला बघायसाठी पब्लिक बघा. आता थोड्याच वेळात आपला काशा कडक आणि तिकडं पोचल. मम्मी पप्पा त्या बोटला आहेत आणि बघा छोट्या मुलगीला पण आणली बघण्यासाठी. कारण रात्रीपासून ते आपल्या सोबतच होते. आवड बघा आवड. आणि इथं काशा कडक. चहाची सोय मस्त केली. कसं वाटतं चहा घेऊन? चाकला नाही अजून. आता चाकल तो पण मस्त आधी काढ तसंच उभा तर राहून दे नीट पहिले. इकडे बघा सर्वजण चहा पितात. तिकडे छोटे मुलं तरी नाही बघा. चला आला काशा कडक. सपोर्टर बघा सपोर्टर.
बघा आशा कडक. प्रवास आता थोड्याच वेळात कंप्लीट होईल. 25 किलोमीटर. नीट नीट उठू नको तू, बसलीच राहा. कंप्लीट काशाकडे प्रवास कंप्लीट. महाराज की जय. मला आज सगळ्यांचं नाव रोशन केलं. नारळ फोड, नारळ फोड. बघू शकता काशा खडकाला त्याने प्रवास कंप्लीट केला आणि आता येणार आहेत ते होडीमध्ये. तो आता करंजा जेटीवर सत्कार. तिकडे ना हे पाठी घे होडी. आता पाठी या होडी जाईल तो. पाठी घे पुढे जाईल. अरे अरे आता डायरेक्ट जाऊ करंजा जेटी सत्कार करायला. आता आपल्या समोर सर्व आर्याची स्विमिंग टीम आहे, मेंबर आहेत सर्व. तर आपण त्यांना विचारूया काय त्यांना कसं वाटतंय आणि ते आर्यासाठी काय शुभेच्छा देतील. नक्कीच आर्याने जो आज विक्रम केलेला आहे हा जागतिक विक्रम झालेला आहे आणि आर्याने जो विक्रम केला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे. आर्याने हा जो विक्रम केला हा फक्त उरण तालुक्यासाठी नाही आहे, रायगडसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी हा जागतिक विक्रम केलेला आहे. याच्या आधी अनेक असे विक्रम झालेले आहेत, पण आर्याने आज जो विक्रम केला आहे तो धरमतर ते कासा खडक हा 24 किलोमीटरचं अंतर पोहून पार केलं आहे. नुसतं पोहून पार केलेलं नाही आहे, तर बटरफ्लाय या प्रकारामध्ये पोहून पार केलेला आहे. बटरफ्लाय हा प्रकार असा आहे जलतरणामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात ताकदीचा हा प्रकार आहे. बटरफ्लाय या प्रकारामध्ये दिग्गज जो स्विमर आहे तो 200 मीटरपेक्षा जास्ती करण्यासाठी सुद्धा त्याला त्रास होतो. तो पुढे हिम्मत करत नाही 200 मीटरपेक्षा जास्ती करायचा. आर्याने हाच इव्हेंट 24 किलोमीटर केला आहे. धरमतर ते कासा खडक अरबी समुद्राच्या मध्ये असणारी ही खाडी लगतचा भाग आहे आणि हा जो धरमतर ते कासा खडक ही 24 किलोमीटर त्याने अंतर जे पोहून पार केलं आहे. नक्कीच आर्याने हा जागतिक विक्रम केलेला आहे, कारण ह्याच्या आधी असा कोणी विक्रम केलेला नाही आहे. हा जो विक्रम आहे हा जगातला सर्वात लहान मुलगा 13 वर्षीय आर्य यांनी हा विक्रम केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जगातला पहिला विक्रम झालेला आहे आणि त्यामुळे उरण तालुक्याचं नाही तर देशाचं नाव हे जगाच्या पटलावर त्याने नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच आनंद आहे, अभिमान आहे आणि हा अभिमान कायम राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्य हा विक्रम करत असताना आर्यचे वडील हे राष्ट्रीय कोच आहेत, राष्ट्रीय पंचसुद्धा आहेत आणि त्याला स्विमिंग हे जे आहे हे घरातून लाभलेलं आहे. आर्यचं संपूर्ण जर बॅकग्राऊंड बघाल तर त्याच्या घरामध्ये त्याचे काका असतील, त्याच्या आत्या असेल, त्याची बहीण असेल, हे सगळे स्विमर आहेत. सगळ्यांच्या नावावर काही ना काहीतरी वेगवेगळा एक विक्रम नोंदवलेला आहे आणि आर्यने आज जो विक्रम नोंदवलेला आहे हा तर जगाच्या इतिहासात जगाच्या पटलावरती नोंदवला गेलेला इतिहासातला हा पहिला इव्हेंट आहे आणि तो आर्याने कंप्लीट केला आहे. नक्कीच आम्हाला आनंद आहे आणि असे इव्हेंट आणखीन व्हावेत यासाठी या इव्हेंटमधून प्रोत्साहन देखील मिळणार आहे. प्रोत्साहन घ्या,
स्विमिंग हा असा इव्हेंट आहे, असा प्रकार आहे की स्विमिंगमुळे तुम्ही जर दिवसभर व्यायाम केला किंवा दिवसभर इतर एक्सरसाइज करा, योगा करा, पण त्याहीपेक्षा 1 तास स्विमिंग केलात तर तुम्ही पूर्णपणे सर्वतोपरी फिट राहता. आणि म्हणून हा इव्हेंट बघून आर्यने जागतिक विक्रम केला आहे, त्याचा प्रेरणा घेऊन सर्वांनी, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की सर्वांनी 1 तास स्विमिंग करा, कायमचं फिट राहा, हे मी संदेश देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. सर आपलं नाव सांगा. माझं नाव वीरेश मोडकर. सरांची टीम आहे, पण सरांनी एवढी चांगली माहिती दिली की कोणाला बोलण्याची संधीच दिली नाही. मी आधीच ठरवलं होतं की तुम्ही म्हटलं की सगळ्यांना थोडं थोडं बोलायला देऊ, मी म्हटलं कोणाला बोलायलाच द्यायचं नाही. आता मला प्रश्न पडले की त्यांना विचारू काय. मी तुमच्या वतीने विचारतो, कारण मला माहिती आहे की काय प्रश्न विचारतो. तुम्ही रोज स्विमिंग करता, 7 ते 8 बॅचला येता. आर्य तुमच्यासोबत प्रॅक्टिस करतो, समुद्रामध्ये प्रॅक्टिस करत होता, काय प्रॅक्टिस करत होता, कसं करत होता, काय अनुभव? नाही, आर्यवर आता नुसतं त्याच्या फॅमिलीचा नाही, आम्हाला सुद्धा त्या अभिमान वाटतो का आम्ही त्याच्यासोबत प्रॅक्टिस करत होतो आणि आम्हाला अभिमान वाटतो. जगदीश, आपण काय बोलाल? स्विमिंग तुम्ही बघितले, प्रॅक्टिस तुम्ही बघितले. मी जगदीश पाटील. आर्य आमच्याबरोबर प्रॅक्टिस करतो, आम्ही त्याच्याबरोबर असतो, त्याचे वडील आम्हाला कोचिंग करतात. आता त्यांनी बटरफ्लाय केलं, आम्ही पण काहीतरी 100-200 मीटर तरी बटरफ्लाय करायचा प्रयत्न करू आम्ही त्याच्याबरोबर. प्रेरणा घेऊ त्याच्यावर. आमच्या स्विमिंग पूलवरती सर्वात जास्ती स्विमिंग करणारे नितीन जाधव आहेत. नितीन जाधवांना विचारा. नितीन जाधव, तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्ती स्विमिंग करताय, पण आजचा आर्यचं इव्हेंट बघून तुम्हाला काय वाटतं? खूपच अभिमानास्पद गोष्ट केलेली आहे त्याने असा कठीण असा प्रकार समजला जाणारा बटरफ्लाय प्रकारातून त्याने स्विमिंग केलं आहे. खूपच अभिमानास्पद गोष्ट केली. आमच्याबरोबर तो रोज सराव करतो, बरोबरीने आमच्या बरोबरीने पोहतो आणि तेवढ्या लहान वयात एवढं मोठं गाठणं ते खूपच म्हणजे प्रशंसनीय आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे ते की त्यांनी हा विक्रम केलेला आहे. बटरफ्लाय प्रकार हा खूप कठीण आहे, खूप दमछाक होते, लवकरच थकतो माणूस, परंतु सातत्याने कंटिन्यू रात्रीतून एवढ्या लांब पोहणे आणि कंटिन्यू 5.5 तासाच्या पेक्षा अधिक काळ त्यांनी पोहून हे अंतर त्याने पार केलेलं आहे. खूपच अभिमान वाटतोय आम्हाला. धन्यवाद. आणखीन एक मी विनंती करेन, ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्यासोबत, स्विमर आहेत ते पण, आणि सगळ्यात वयाने जास्ती आहेत आमच्यामध्ये, त्यांचा एक अनुभव वेगळा आहे. काय सांगाल? 2 किलोमीटरसाठी मालवणला जाणार आहे. आम्ही आर्यनबरोबर प्रॅक्टिस करत होतो आणि आर्यनने हा जो जागतिक विक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान आहे आणि त्याच्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन मी सुद्धा या 8-10 वर्षामध्येच पोहायला शिकलो आणि आता मी मालवणमध्ये 2-2 किलोमीटरपर्यंत स्पर्धेला मीही उतरतो आणि पूर्ण करतो. मालवणला स्पर्धेमध्ये उतरणार आहे आता समुद्रामध्ये 22 तारखेला आमचा मालवणला इव्हेंट आहे, चिवला बीचला. त्या इव्हेंटसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच. या इथे आणखीन मी एक गोष्ट सांगेन की आर्यने जो इव्हेंट चालू केला तो रात्रीच्या काळोखामध्ये 1:30 रात्री 1:30 जो इव्हेंट चालू केला. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण काळोख असतो, काळोखामध्ये इतर काही दिसत नाही, समोरून येणारा फक्त अंगावर येणारा जहाज दिसत असतं, थंडी आहे कडाक्याची, हवा सुटलेली आहे, दव पडतोय, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा इव्हेंट करणं ही फार मोठी आणि जोखमीची आणि खूप विक्रमाचीच गोष्ट आहे आणि त्यांनी तो विक्रम केला आहे. ब्लॉग मोठा होईल त्याच्यामुळे बरंच बोलायचं आहे, पण ब्लॉग मोठा होईल आणि आपल्याला बघायला पण ते आवडणार. आपण अशाच इव्हेंटला भेटत राहू. नक्कीच. धन्यवाद. करंजा जेटीवर आलो आणि सकाळसाठी लोक बघा किती आले. बरेच लोक. आता थोड्याच वेळात सकाळ चालू होईल, तो तुम्हाला दाखवतो. आज तू बटरफ्लाय स्ट्रोक सगळा इव्हेंट केलास, जवळजवळ 24 किलोमीटर पोहून आलास, काय नेमकी एक्सपिरियन्स होता? मला आधी काही वाटलं नाही, अर्ध्यात आलो आणि माझे शोल्डर्स पेन व्हायला लागले. मी त्याचं लक्ष दिलं नाही, मी रिव्हर्स क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केलं आणि काशाच्या खटकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले, तरी मी खेचलं आणि फिनिश केलं. आर्य,
जगातला पहिला इव्हेंट तू केला आहे, बटरफ्लाय केला आहेस तू, नक्की काय आहे जगात ह्याच्या आधी कोणी केला होता का, आणि कसा तू आज जगात पहिल्यांदा केला आहे म्हणतोस, नक्की काय आहे? मी या इव्हेंटसाठी 1 वर्ष प्रॅक्टिस करत होतो. जगात केलं आहे पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाने केलं आहे. मी जगातील सगळ्यात लहान जलतरणपटू आहे, म्हणून मी सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलो आहे. अरे एक गोष्ट याच्यामध्ये की संपूर्ण थंडीचं वातावरण असतं, रात्रीच्या वेळेस तू सगळी ही जंप केलेली आहेस, काय नेमकी एक्सपिरियन्स केलं सगळं? नाही, स्विमिंगमुळे माझी बॉडी हीट झाली होती, मला थंडी जाणवलीच नाही. आता कसं वाटतंय संपूर्ण पहिल्यांदाच म्हणजे देशात तरी पहिला मुलगा आहेस, लहान मुलगा ज्याने हे इव्हेंट कम्प्लीट केलं, कसं वाटतं? मला खूप प्राऊड फील होतं. नवीन टार्गेट काही आहे? हां, आता जानेवारीत पण एक करायचा आम्ही ट्राय करणार. त्याला प्राऊड फील तेच होत आहे. आणि आपण कालपासून त्याला बघतोय धावपलीत आहे, गडबडीत आहे, आणि आज जो आर्यन विक्रम केला आहे, जो पराक्रम केला आहे, त्याला त्याच्यासोबत दादासुद्धा होता, भाचा लागतोय, माझा भाऊ लागतोय, मामाचा मुलगा लागतोय. तर आज हा प्रवास पूर्ण झाला आहे. काल तुझी धावपल आजची पूर्ण झाली आणि आता पुढचा प्रवास पण सुद्धा मोठा आहे आपला. तर आज पुरता तुला कसं वाटतं, आज कसं वाटतं तुला? खरंच खूप खुश आहे की एवढ्या वर्षभराची मेहनत आज आम्हाला फळ म्हणून प्राप्त झाली आहे. ती जो 24 किलोमीटर इव्हेंट आम्ही कंप्लीट केला, जो आमच्या मामांची, माझी, आर्याची, सर्वात खास करून आर्याची मेहनत, कारण की त्याने केलं नसतं तर आम्ही काही कितीही त्याच्याजवळ करून घेतलं तरी ते शून्य होतं. तो सगळ्यात जास्त मेहनत ती त्याची होती. तो खूप प्राऊड फील वाटतोय. आणि त्याला काय शुभेच्छा देशील? पुढे आणखीन आज 24 केले, आणखीन पुढे मोठा इव्हेंट कर, एवढंच शुभेच्छा देईल. आणि तुझ्या मनात त्याच्याबद्दल काय आहे की म्हणजे अजून त्यांनी हा इव्हेंट केला पाहिजे पुढे जाऊन, काय तुझी इच्छा? माझी इच्छा अजून मोठं खूप आहे, पण ते बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवलेलंच चांगलं असं. नक्कीच सुद्धा शुभेच्छा. असं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. नक्कीच. धन्यवाद. संतोष होत आहे, आर्याचा भाऊ, काकाचा मुलगा भाऊ, बरोबर ना? बरोबर. तर काल आर्या जेव्हा उडी मारली त्यांनी पाण्यामध्ये, शिवरायांचं नाव घेण्यापासून जेव्हा पोचला तेव्हापर्यंत, शिवरायांचं नाव घेतपर्यंत तू त्याच्यासोबत होतास. जेव्हा उडी मारली तेव्हा तुझ्या मनात काय होता? कसं आहे की आजपर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये खूप लोक स्विमिंग करून जातात, आणि हा जो विक्रम करायचा तो आमच्या फॅमिलीमध्ये, तर हे जे कसं आहे म्हणजे एक दुसरे लोकांचं इव्हेंट करणं हा चॅलेंज आहे, पण स्वतःचं घरातलं सुद्धा करणं हा खूप मोठा चॅलेंज आहे. कारण सर्व लोकांचा पूर्ण जे सी स्विमर्स आहेत, जे ॲडव्हेंचर्स लवर्स आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं लक्ष या इव्हेंटकडे होतं. आणि हा इव्हेंट व्यवस्थितरित्या करणं आणि त्यांनी ही व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे, तर खरोखरच आम्हाला समाधान होतं. आता पुढे काय, आता तर खुश आहेत सर्व. याच्या पुढची काय प्लॅनिंग वगैरे काय अजून ठरवलीत? पुढची प्लॅनिंग म्हणजे कसं आहे की ह्याच्यानंतर दुसरे इव्हेंट्स आहेत, दुसरे चॅनल्स आहेत. आता इंटरनॅशनलसाठी आहे, इंग्लिश चॅनल आहे, जिब्राल्टर चॅनल आहे. म्हणजे जसं आहे त्याच्यात ह्या स्ट्रोकमध्ये तो आणखीन स्वतःचं नाव रेकॉर्ड विक्रमात करू शकतो. आणि तू सुद्धा एक, मी ऐकलं आहे का, इंटरनॅशनल स्विमर आहेस, तर तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग. इंटरनॅशनल स्विमर म्हणजे कसं आहे की आमच्या वडिलोपार्जित हे सगळं स्विमिंग चाललं, नंतर हे काका लोकांनी केल्यानंतर मला सुद्धा त्यांनी ट्रेन केल्यानंतर मी सुद्धा इंटरनॅशनल USA, UK, स्पेन, जपान या कंट्रीजला साठी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आता मुलगाही माझा करतो आहे, आणि आता आर्य आहे. म्हणजे ही आमची परंपराच आहे की सी स्विमिंगसाठी आणि आपल्या देशाचं नाव करावं. नक्कीच. धन्यवाद दादा. अन्नपदार्थ खाल्लं नाही, एवढी माया, एवढं प्रेम. आणि जेव्हा वरती आल्यानंतर आर्याच्या खुशीमध्ये दोघं देखील रडत होती. हा प्रेम, कारण त्यांना माहिती होतं की हा मुलगा काय करेल किंवा कुठपर्यंत जाईल याची संपूर्ण खात्री आई वडिलांना होती. म्हणजे आई वडील हे महत्वाचे घटक आहेत. आर्यने जी सुरुवात केली बटरफ्लाय मध्ये, कारण बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु बटरफ्लाय हा एवढा अवघड आणि स्ट्रोक आहे. या स्ट्रोक मध्ये पूर्ण करणं हे अवघड होतं. मनात शंका होती वडिलांच्या आणि आईच्या देखील, पूर्ण होईल की नाही. परंतु अपेक्षापेक्षाही कमी वेळामध्ये, अपेक्षा ठेवली होती फार मोठी आम्ही
की एवढ्यापर्यंत हा करेल, परंतु त्यापेक्षा कमी वेळामध्ये पूर्ण केल्याबद्दल आर्यचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. पुढील 2 शब्द बोलण्यासाठी आदरणीय सौभाग्यवती सायली म्हात्रे, स्पीकर्स डॉक्टर संदीप जी और उनके सहयोगी ज्यूरीज, नेशनल ज्यूरीज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी. उरण तालुक्यातील एवढा मोठा सन्मान आर्यने मिळवलेला आहे. जगाच्या पटलावरती त्याचं नाव कोरलं गेलेलं आहे. टाळ्या सतत वाजत राहिल्या पाहिजे. आपण त्याचा सन्मान असा करूया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज जगाच्या पटलावरती चाललेला आहे. सर्वांचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येकाने आपापल्या परीने We are just trying to reach out to basic rural to urban to every area where there are seriously some good talents are there. आणि त्या टॅलेंटला आपण प्रयत्न करतोय असा की आपण एक प्लॅटफॉर्म देऊया की ज्याच्याने त्यांचे जेवढे पण काही त्यांच्यामध्ये जेवढी पण प्रतिभा असेल त्याला आपण किती निखारू शकतो. आणि टुडे आय शुड से वन थिंग अबाउट आर्या, लाईक ना की अबाउट Arya's family, as everybody has mentioned it right now. Apart from that, the people, the co-swimmers, there were a few who were diving along with him, and they were like very small to the elderly ones. Those also were the people who were the part of it. And my most favorite person was, he was guiding light. Huh? Chalo. And I really once again would like to congratulate you. आणि आमच्या पूर्ण IAच्या बुकच्या टीमच्या तर्फे आम्ही सगळ्यांना इकडे कॉन्ग्रॅच्युलेट करतोय. अँड सर अपने थैंक यू प्रशांत को मैंने काफ़ी बुलाया और वहाँ पे आए. 52 मिनिटांनी उडी टाकली होती पाणीमध्ये, 1:52 आणि त्यानंतर सकाळी 7:34 ते पूर्ण केलं होता त्यांनी. आणि हा टोटल समय 5 तास आणि 40 मिनिटं हा इव्हेंटला कम्प्लीट करायला झाला होता. त्याबद्दल मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करतो. थँक्यू. रात्रभर मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि आजची थंडी एवढी कडक असताना देखील ते समुद्रात उतरले. वरती आल्यानंतर काय परिस्थिती असते ती वेगळी असते. समुद्रात असताना थंडी वाजत नाही, पण वरती आल्या 1 2 3 स्टार्ट. जय शिवराय मित्रांनो, आज दिनांक 18/12/2024 रोजी आर्या पाटील यांनी बटरफ्लाय या स्विमिंग प्रकारामध्ये 24 किलोमीटरचा धरमतर ते कासा खडक हे सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून सर आलेले आहेत. तर ते ऑफिशियल टायमिंग देखील असतात. सर प्लीज. ऑफिशियल टायमिंग असं आहे, आर्याने रात्री 1:52 उडी टाकली होती आणि ते सकाळी 7:34 परत त्यांनी ते अंतर कंप्लीट केलं होतं. ते टोटल 5 तास आणि 40 मिनिटाचं अंतर त्यांनी टाकून घेतलं. तसेच त्यासाठी मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करतो. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे राज पाटील आणि या कार्यक्रमासाठी खरोखरच त्याचा जागतिक विक्रमामध्ये नोंद झालेली आहे. आणि तसंच आपले उरण तालुक्याचे अध्यक्ष आहेत, सी स्विमिंग अध्यक्ष आहेत. आणि तसा त्याचे वडील माझे काका हे सुद्धा इंटरनॅशनल कोच आहेत. आणि असेच यशस्वीरित्या त्यांनी असेच खाड्या पार करावे अशा त्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आता आपल्यासमोर आर्य आहे आणि त्याची फॅमिली आहे. सर्वात पहिले तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला आर्याकडून ही मोठी भेट मिळाली आहे, कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद होतो. माझ्या मुलाने मला माईक की पप्पा तुमच्या 50 इयर्स जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला हे स्विमिंग जे बटरफ्लाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा गिफ्ट म्हणून ही तारीख त्यांनी ठरवली होती. 50व्या वाढदिवसाला त्याच्याकडून तुम्हाला भेट भेटली. आणि मी ऐकलंय का हा तुमचा स्वप्न होता? हो, हे मी गेल्या 5-6 वर्ष आधी मी स्वतः करणार होतो. काही कारणास्तव मला वेळ न मिळाल्यामुळे ते मी करू शकलो नाही, पण त्यांनी ते त्याचा विडा उचलला आणि ते आज पूर्ण केलं. ओके, धन्यवाद. आणि आता आईकडे जाऊया. आई, तुम्ही रात्रीपासून त्याच्या सोबतच आहात आणि त्याला चेअरअप करताय. आर्य चल, आलोच पोचलोच, आता इकडं रेवसला आलो, आता पोचलोच. काय भावना होती तुमच्या मनात? आई म्हणून जे केलं आनंद पण आहे आणि दुःख पण आहे की त्याचे पप्पा एक नॅशनलचे कोच आहेत आणि जे त्याने केलं ते आज वर्ल्डमध्ये कोणी केलेलं नाही आहे. बरेच जणांना आम्ही बोलले की एवढा लहान आहे त्याच्याकडनं काय करून घेता की तो कसं करतो, पण त्याला एक पप्पांचं स्वप्न म्हणून पूर्ण करायचं होतं की जे मी पप्पा करणार आहे ते मी तुमच्यासाठी करणार, मी माझ्यासाठी नाही करणार. आणि त्यांचा 50वा वाढदिवस आहे, जेव्हा तारीख काढायची होती त्यानंतर मी त्याच दिवशी करणार. पाण्याचा किती कसा फ्लो असू दे किंवा काय असू दे, पण मी करणार. तर बटरफ्लाय मी तुम्हाला बड्डेचं गिफ्ट म्हणून मी त्या दिवशी इव्हेंट करणार. आणि आई म्हणून खूप काळजावर दगड ठेवलं, अश्रू रडली, खूप रडली. आनंदाचे अश्रू होते, दुःखाचे होते. कसं म्हणजे एवढा जीव पाण्यात सोडला, त्याला समुद्राचा हवाल केला, त्याच्यावर तो जात होता. अगदी म्हणजे त्यावेळीचं काही म्हणजे हे करू शकतं, पण वर्षभर मेहनत घेतली, खूप त्याला सांभाळलं, खूप त्याच्यासाठी केलं. आणि त्यांनी आज जे आमच्यासाठी केलं आहे, आई बापासाठी केलं, तर आई न विसरण्यासारखं आज आहे म्हणजे आम्हाला दोघांना पण खूप. आणि असा मुलगा मी सांगते की सगळ्या आई बापांना मिळू दे आणि सगळ्या बापांची इच्छा पूर्ण करू दे. ताई, धन्यवाद. चूक असेल की याचा सराव कसा होत असेल? सराव त्याचा आम्ही 2 टाईम होते, एक सकाळी एक प्रॅक्टिस 2 तासाची होती आणि संध्याकाळी अशाप्रमाणे 2 टाईम त्याची प्रॅक्टिस होती. आपल्यामध्ये त्याचं एक्सरसाइज, ड्रायलॉन असेल आणि स्विमिंग असेल, याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन असेल, त्याप्रमाणे प्लॅनिंग होतं. आणि पप्पा समज ट्रेनिंगचा भाग आहेत, पप्पा सर्व ट्रेनिंग करतात आणि घरी वातावरण कसं असतं ते सर्व आईच्या हातात आहे. आणि सर्व आईंना म्हणजे जेवढ्या आपल्या आई बघत असतील त्या नक्कीच आता प्रयत्न करतील की माझ्या मुलाला देखील स्विमिंग किंवा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करावे. तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? खरंच जे आर्यने केलं आहे ते खूप म्हणजे चांगलं आहे. आणि मग म्हणून मी मागाशी म्हटले की खरं प्रत्येक पालकाने मुलांना प्रोत्साहित करा की मुलांना कशात इंटरेस्ट आहे, जबरदस्ती करू नका. त्यांना ज्याच्यात आवड आहे त्यांना त्याच्यात सोडा आणि त्यांना त्याच्यातनं घडू द्या. प्रयत्न आपण आईबापांनी करायलाच पाहिजे की मुलं स्वतःहून करणार नाहीत. पण जे मी पण केले 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत जाऊन पूलवर बसत होती त्याला घेऊन मी. सुशांतच्या मिसनी पण भरपूर हे केलं, स्कूलमधनं पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला. शाळेत 7 ते 10ची स्कूल होती, तो 7:45 शाळेत जायचं. सुशांतच्या मी तिथे 5:30-6ला ट्युशन सुटते, तिथं आम्हाला 4:30ला सोडत होतं. मी त्याला घेऊन 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत बसायचो. परत आला खाणं पिणं अगदी सगळं वेळेवर त्याला जे पाहिजे जसे त्याला जे मिळेल, ज्याचे प्रोटीन मिळेल किंवा कॅल्शियम किंवा काय मिळेल ते अगदी त्या याच्यानं मी त्याला देत होते. आणि 1 वर्षभर त्याची अगदी एवढी काळजी घेतली आम्ही ना की भरपूर म्हणजे एकदम. वडिलांचं नाव तरी तो छातीवर घेऊन फिरतच असतो, म्हणजे आर्य किशोर पाटील हा लागतच असतो. पण आईंचं नाव ऐकण्यात सर्व इच्छुक असतील. आईंचं नाव काय? आईचं नाव वैशाली किशोर पाटील. असेच काय हसत राहा आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण का तुमची आता सगळी धावपळ आहे, सर्व खुश आहेत. आता एन्जॉय करा पुढच्या. आणि पुढं काय प्लॅनिंग आहे तुमची? त्याच्यावर आहे. त्याने जर होप दिलं की त्याने जर हे केलं, त्याचे कोचेस आहे 2 कोच आहेत. हितेश भोईर पण त्याचे कोच आहे. जर त्याला करायचं असेल, त्याची इच्छा असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. नक्कीच. आणि मी आई म्हणून तर अगदी आई पाठीशी म्हणजे तो अर्धा जिंकलेलाच आहे. नक्की. आणि जेवढे त्याच्या मेहनतीवर माझ्या घरातले जेवढे आहेत ना सर्वांचा आशीर्वाद त्याला लागला. माझ्या आईच म्हणजे माझ्या एकटीच नाही, पण जेवढे त्याच्या आत्या मावशी काका मामी आजी आजोबा आपण काल बघितले सर्व एकत्र येऊन सर्वांच्या आशीर्वादाने त्याने आज एवढं केलेलं आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच पुढे जायला. थँक्यू. धन्यवाद.